न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल। कर्मचाऱ्यांना UPSC निवडताना सावधान, एका चुकीमुळे हात राहतील रिकामे। जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी जोर धरू लागली असताना सरकारी कर्मचाऱ्यांचा विरोध आणि आंदोलन संपवण्याच्या संभाव्य हेतूने केंद्र सरकारने युनिफाईड पेन्शन योजना UPS लागू करण्याचा निर्णय घेतला। पण आता योजनेची माहिती समोर येताच सरकारच्या प्लॅनिंगला विरोध होतोय। या योजनेत अनेक त्रुटी असल्याचे कर्मचारी संघटनांचं म्हणणं असून वित्त सचिव TV सोमनाथन यांनी दिलेल्या उत्तरातून योजनेतील सर्वात मोठी त्रुटी समोर आली आहे, जी पेन्शन योजनेचे फायद्यांच्या वरचढ ठरताना दिसत आहे। UPS योजनेतील सर्वात मोठी त्रुटी VRS प्रकरणात समोर येते। जर एखाद्या कर्मचाऱ्यानं वयाची 60 पूर्ण होण्यासाठी सेवेच्या निवृत्ती घेतली तर त्याला पेन्शन कधी मिळेल हा प्रश्न वित्त सचिव TV सोमनाथन यांना विचारले असता त्यांनी उत्तर दिले की तुम्ही निवृत्त झालात तरीही तुम्हाला सेवानिवृत्तीचे वय पूर्ण केल्यानंतरच UPS अंतर्गत पेन्शनचा लाभ मिळू शकेल। अशा परिस्थितीत सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या या पेन्शन योजनेतील त्रुटीमुळे कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागेल। देशभरातील विविध विभागांमध्ये निवृत्तीचा कालावधी वेगवेगळा असतो। विद्यापीठांमध्ये निवृत्तीचा वय वर्ष 65 तर काही विभागांमध्ये 60 वर्ष आणि काहींमध्ये 58 वर्षही आहे। त्यामुळे वयाच्या 58व्या वर्षी सेवानिवृत्त झाल्यास निवृत्ती वेतनासाठी कर्मचाऱ्यांना 2 वर्ष वाट पाहावी लागेल। सोप्या शब्दात बोलायचं तर एखाद्या कर्मचाऱ्याचे वयाच्या 50व्या वर्षी VRS घेतला तर UPS अंतर्गत पेन्शन मिळवण्यासाठी 10 वर्ष वाट पाहावी लागेल। UPS कर्मचाऱ्यांची वाढली चिंता। त्यामुळे वरील प्रकरणात कर्मचारी संघटनेचे म्हणणे आहे की वयाच्या 25व्या वर्षी नोकरी केलेल्या तरुणाला वयाच्या 50व्या वर्षी 25 वर्ष सेवा पूर्ण केल्यानंतर UPS घ्यायचा असेल तर UPS अंतर्गत पेन्शन घ्यायचा पर्याय पुढील 10 वर्षच मिळणार नाही तर पुढची 10 वर्ष तो जिवंत राहील की नाही याची शाश्वती काय? अशा परिस्थितीत सरकारने या योजनेतील सर्वात मोठी कमतरता दूर करणं आवश्यक असून VRS घेणाऱ्यांसाठी ही पेन्शनची तरतूद केली पाहिजे। पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा।